आता वर्किंग नोटमध्ये आपण पाहू काय काय केलेलं आहे आपण. तर आपल्याला सांगितलेलं आहे की 2015 जानेवारी 1 यामध्ये आपण केलेलं आहे मशिनरी परचेस. आता इथं आपल्याला मशिनरी किती दिलेली आहे, तर 2 मशिनरी आहे, बरोबर आहे. तर आपण याला 2 कॉलममध्ये डिवाइड करू. इथं करू आपण फर्स्ट मशिनरी आणि इथं करू आपण सेकंड मशिनरी. ओके. आता इथं जानेवारी 1 मशिनरी आपण परचेस केलेली आहे. किती रुपयाची मशिनरी परचेस केली आपण? 45,000. त्यानंतर आपण याच दिवशी इन्स्टॉलेशन चार्ज केलेला आहे. $5,000 झालं. आता या पहिल्या मशिनरीची जर आपण ओरिजिनल कॉस्ट जर पाहिली असेल तर ती किती आहे? 50,000 रुपये. 50,000. ओके, 50,000 रुपयाची आपली मशिनरी आहे. पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. आणि आपल्याला पुढे सांगितलेलं आहे ऑन इट फिक्सेशन अँड इलेक्शन द सेम इयर, म्हणजे त्याच वर्षी आपण काय केलेलं आहे 1 जुलैमध्ये, म्हणजेच 2015मध्येच 2015 जुलै 1 या दिवशी आपण काय केलेलं आहे ॲडिशनल मशिनरी परचेस केलेली आहे. किती रुपयाची मशिनरी परचेस केली आपण? 25,000. आता आपल्याकडे 2 मशिनरी आहेत. पहिली आहे 50,000ची, दुसरी आहे 25,000ची. आणि आता आपल्याला काय करायचं आहे? डिप्रिशिएशन करायचं आहे. जोपर्यंत नवीन ट्रान्झॅक्शन येत नाही. आता नवीन ट्रान्झॅक्शन कधी आहे? डायरेक्ट ऑन 1 जुलै 2017. कधी आहे? 1 जुलै 2017. तोपर्यंत आपल्याला काही करायचं नाही, ती तारीख ध्यानात येईपर्यंत. आता यावर्षी आपल्याला डिप्रिशिएशन करायचं आहे. डिप्रिशिएशन कधी करायचं सांगितलं आपल्याला? डिसेंबर 31. ओके. दरवर्षी आपण डिप्रिशिएशन कधी करायचं आहे? तर डिसेंबरमध्ये. किती पर्सेंट सांगितला? 10% पर एनम. ओके. आता पहिली जी मशिनरी आहे तिची किंमत किती आहे? 50,000. ती घेतली होती कधी आपण? जानेवारी 1. आणि वापरले किती दिवस? तर पूर्ण वर्षभर. ओके. जानेवारीला घेतली, डिसेंबरला आपण डिप्रिशिएशन चार्ज करत आहोत, म्हणजेच आपण पूर्ण वर्षभर ही मशिनरी वापरली. याच्यावरचा 10% डिप्रिशिएशन म्हणजे किती होईल? 5,000 रुपये आपल्याला डिप्रिशिएशन याच्यावर आकारायचा आहे. ओके. त्यानंतर दुसरी जी मशिनरी आहे त्याची किंमत आहे 25,000 आणि घेतली कधी आपण? जुलै 1मध्ये. ओके. आणि डिसेंबरपर्यंत वापरली. जुलै टू डिसेंबर किती मंथ होतात? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ओके. तर आपण 6 महिने ही मशिनरी वापरलेली आहे. आता एका वर्षाचं डिप्रिशिएशन किती सांगितलं आपल्याला? 10% पर एनम, म्हणजे 10% डिप्रिशिएशन किती होईल? 2,500 रुपये. 2,500 हा एका वर्षाचा आहे. आपल्याला किती पाहिजे? 6 महिन्याचा. तर 6 महिन्याचा किती? 1,250. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? डिप्रिशिएशन काढता येते सर्वांना. पहिले एका वर्षाचा काढायचा. आता इथं डायरेक्ट 6 महिने म्हटल्यानंतर अर्धा राहील, 3 महिने म्हटल्यानंतर 25% राहील, म्हणजे ध्यानात ठेवायचं आहे 4 भागातला 1 भाग. ओके. आता इथे 1,250 घेतले आणि तसंही नाही काढता आलं तर डायरेक्ट भागेला 12 करायचं, गुन्हेला जेवढे महिने पाहिजे तेवढे महिने करायचे आणि त्या पद्धतीने काढून टाकायचं आहे 1,250. आता आपल्याला पाहायचं आहे की आपली जी बॅलन्स आहे कधीची? तर 2016मध्ये जानेवारी 1 या दिवशी आपलं बॅलन्स काय आहे? बॅलन्स ऑफ मशिनरी. आता मशिनरीचं बॅलन्स किती राहिलं आहे सांगा? इथं आहे 45,000 आणि इथे किती राहील आपलं? 23,750 का 24,000? नाही, 23,750च राहते ना. ओके. त्यानंतर 2016मध्ये आपण कोणत्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन केलेलं आहे का?
तुमचा जो जे प्रॉब्लेम आहे, ओके, नाही केलं आपण. कधी केलं तर जुलै 2017मध्ये, तोपर्यंत आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. तर 2016मध्ये पुन्हा आपण काय करू, डिसेंबरमध्ये डिप्रिशिएशन आकारायचा आहे. ओके, आता हे डिप्रिशिएशन आकारताना आपल्याला काय करायचं आहे, डिप्रिशिएशन किती आकारायचं आहे, सेम म्हणजे किती, 5,000. ओके, ओरिजिनल कॉस्ट सांगितलं म्हणजेच काय, फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड आहे. तर पहिले जेव्हा त्याची किंमत होती 50,000 तर याच्यावरच 10% आपल्याला आकारायचं आहे 5,000. पहिली मशिनरी कितीची होती, 25,000. 25,000चे 10% किती आकारायचं आहे, 2,500. इथं 1,250, इथं 2,500. असं का, कारण ती 6 महिन्यासाठी आकारला आपण 2,500च, परंतु जेवढी आपण मशिनरी यूज केली त्या प्रमाणात. आता आपण पूर्ण वर्षभर मशिनरी यूज केली म्हणून पूर्ण वर्षाचा आपण डिप्रिशिएशन आकारला 2,500. ओके, त्यानंतर आपलं बॅलन्स राहील 2017मध्ये जानेवारी 1. बॅलन्स ऑफ मशिनरी किती राहील, इथं 40,000 आणि इथे किती राहील, 21,250. ओके, आता पुढे पहा आपल्याला काय सांगितलेलं आहे. या वर्षामध्ये 2017मध्ये काय केलं आपण, ऑन 1 जुलै 2017, जुलै 1 काय केलं आपण, द मशिनरी परचेस ऑन 1 जानेवारी 2015. म्हणजेच ही मशिनरी, बरोबर आहे, 1 जानेवारी 2015 रोजीची जी मशिनरी आहे ती मशिनरीबद्दल बोलत आहे. त्या मशिनरीला काय केलं आपण, जुलै 1, 2017मध्ये काय केलेलं आहे, तर बिकम ॲब्सोल्यूट वॉज सोल्ड ₹30,000. 30,000 रुपयाला तिची विक्री केलेली आहे या मशिनरीची. ओके, आता 30,000 रुपयाची मशिनरी, आता याची जी किंमत होती, या मशिनरीची किंमत कधीची दिलेली आहे आपल्याला, जानेवारी 1मध्ये, बरोबर आहे. तिची बॅलन्स होता आपल्याला 30,000, परंतु आपण विकत कधी आहो, 1 जुलै 2017 रोजी. म्हणून पहिले आपल्याला याच्यावर काय करायचं आहे, डिप्रिशिएशन आकारायचं आहे. हा डिप्रिशिएशन आपल्याला कधी आकाराचा असते, ज्या तारखेला असते त्याच तारखेला, म्हणजेच 31 डिसेंबरलाच आकारायचा. परंतु आपल्याला जे व्हॅल्यू आहे ते काढण्यासाठी आपल्याला जोपर्यंत आपण मशिनरी विकत आहोत त्या तारखेपर्यंतचं डिप्रिशिएशन काढायचं आहे. म्हणजे जानेवारी टू 1 जुलैपर्यंत या मशिनरीचा जो डिप्रिशिएशन आहे तो किती राहील, किती मंथ आहे सांगा, जानेवारी टू जून 6 मंथ, बरोबर आहे. दुसरा दिवस जुलै आहे. किती राहील डिप्रिशिएशन याच्यावर, किती राहील, किती रुपयाची मशिनरी आपली, 50,000. दरवर्षी डिप्रिशिएशन किती आकारतो आपण, 5,000. आपण मशिनरी किती दिवस यूज केली, 6 महिने, आणि 6 महिन्याचं डिप्रिशिएशन म्हणजेच अर्धा डिप्रिशिएशन किती राहील, 2,500. आता याची जर बॅलन्स पाहिली आपण कोणती, तर या तारखेची 2017 रोजी जुलै 1मध्ये याची जी बॅलन्स आहे ती बॅलन्स किती आहे सांगा, किती आहे बॅलन्स, 37,500. ओके, ज्या मशिनरीची किंमत 37,500 आहे ती मशिनरी आपण 1 जुलै 2017 रोजी किती रुपयाला सोल्ड केली, 30,000ला. ओके, याच्यातलं बॅलन्स किती राहिलं तर 7,500. हा आपला काय आहे तर लॉस आहे, लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी. ओके, हा झाला आपला 7,500 लॉस. इथपर्यंत आपलं झालेलं आहे. ओके, इथपर्यंत तुम्ही लिहून घ्या, पहिले लिहून घ्या एवढं.
याच्यावरच सर्व काही गणित मग तुम्हाला सॉल्व करता येते. हे लिहून घ्या. पण आता आपल्याला किती वर्षासाठी सांगितलं होतं डिप्रिसिएशन आकारायचं? 3 इयर्ससाठी, बरोबर आहे. मी ते एकदाच वाचला प्रॉब्लेम तरी पाहतो. ओके, पाहतो. Depreciation was provided for annually on 31st December every year. Company provided depreciation on 10% per annum on the original cost. Give the machinery account for 3 years. मी एकदाच वाचलं पण लक्षात ठेवलं. ओके, प्रॉब्लेम एकदा वाचला की ते तुमच्या ध्यानात राहायला पाहिजे. याचा फायदा तुम्हाला कधी होईल? MPSCमध्ये पॅरेग्राफ राहते, त्याचे जर तुम्हाला पेपर द्यायचे असले तर जो काही पॅसेज दिलेला असतो ते एकदा वाचल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना लक्षात राहिलं पाहिजे. काय अमाऊंट सहितही लक्षात राहिलं पाहिजे, ध्यानात ठेवायचं. ओके, आता आपल्याला फक्त काय करा, 2 वर्ष आपण डिप्रिसिएशन आकारला. पहिल्या वर्षी डिप्रिसिएशन आकारला, दुसऱ्या वर्षीसुद्धा डिप्रिसिएशन आकारला. आता आपलं 3रं वर्ष राहिलं. 3ऱ्या वर्षी आपल्याला डिप्रिसिएशन आकारायचं आहे आणि तिथपर्यंत बॅलन्स काढून आपल्याला दाखवायचं आहे. ओके, आता इथं जागा नाही म्हणून आपण वर लिहू. इथं 2017 डिसेंबर 31 या दिवशी आपल्याला डिप्रिसिएशन आकारायचं आहे. आता या दिवशी आपण डिप्रिसिएशन किती आकारणार आहोत? तर पहिला डिप्रिसिएशन जो आपण आकारून दाखवलेला आहे 2500 रुपये पहिल्या मशिनरीवर, या मशिनरीवरचा डिप्रिसिएशन आपल्याला 31 मार्च रोजी आकारून दाखवायचा आहे. ओके, तर 2500 या मशीनवर राहील. याची आपला जो मशिनरीच नाही आहे, 31 डिसेंबर रोजी आपला जो ही मशिनरी आहे का नाही, हा डिप्रिसिएशन आकारलेला आहे आपण कधी? तर 1 जुलै रोजी. ओके, परंतु तो आकारून कधी दाखवायचा आपल्याला? तर या तारखेला. त्यानंतर दुसरी एक मशिनरी आपल्याजवळ आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे? तर 21,250. या 21,250वर आपल्याला डिप्रिसिएशन किती आकारायचं आहे? सेम, म्हणजेच किती? 2500. याच्यावर सुद्धा आपल्याला 2500 डिप्रिसिएशन आकारायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे 2018मध्ये जानेवारी 1मध्ये बॅलन्स राहील. आपल्याकडे बॅलन्स ऑफ मशिनरी किती राहील? फक्त 21,250 मधून 2,500 रुपये गेले. बॅलन्स किती राहील? 18,750. इथं कोणत्याही प्रकारचं दुसऱ्या मशिनरीचं बॅलन्स आपल्याकडे राहणार नाही. म्हणजे 3 वर्षानंतर जेव्हा आपण मशिनरी अकाउंट पाहिलं, तर जेव्हा तुम्ही आता मशिनरी अकाउंट कराल त्यामध्ये तुमचं बॅलन्स किती दिसेल आपल्याला? 3 वर्षानंतर 18,750 रुपये बॅलन्स दिसायला पाहिजे. आता 3 वर्षासाठी आपल्याला मशिनरी अकाउंट तयार करायचं आहे. हे फक्त 2 पद त्याच्या खाली लिहून घ्या. तुम्हाला हे 21,250 लिहिण्याची गरज नाही, ऑलरेडी तुमच्याजवळ आहे. ओके, हे तुमच्याकडे 21,250 ऑलरेडी आहे. फक्त त्याच्याखाली आपल्याला 2,500 लिहायचे आहे आणि 18,750 दाखवायचे आहे. झालं?
जनरल एंट्री तुम्ही घरीही करू शकता ना, करायची असेल तर सांगू आपण, काय हरकत नाही. ओके, तोंडी सांगतो मी तुम्हाला, पाहू आपण. ओके, जर काही प्रॉब्लेम असेल तर. हां, आता पहिले पाहून घ्या आपल्याला काय काय करायचं आहे. ओके, आपण पहिलं जे ट्रान्झॅक्शन आहे कधी केलेलं आहे, 1 जानेवारी 2015 ओके, 2015 जानेवारी 1 या दिवशी आपण काय केलेलं आहे, म्हणजेच टू बँक अकाउंट परचेस, टू बँक अकाउंट इन्स्टॉलेशन. आता इथं तारीख लिहिली नाही तरी चालते, हीच आपण गृहीत धरतो. ओके, आता हिची अमाऊंट दिली आपल्याला 45,000 आणि 5,000. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे की याच वर्षामध्ये, बरोबर आहे, जुलै 1 याच वर्षामध्ये आपण ॲडिशनल मशिनरी परचेस केली. तुम्हाला आता पूर्ण प्रॉब्लेम पाहण्याची गरज नाही. जो काही तुम्ही वर्किंग नोट लिहिलेली आहे त्यामध्ये एक एक सिक्वेन्स दिलेला आहे, त्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे. टू बँक अकाउंट, पुन्हा आपण मशिनरी परचेस केलेली आहे. ही मशिनरी गेली 25,000. या वर्षामध्ये आपली टोटल मशिनरी जी झालेली आहे ती झालेली आहे 75,000. ओके, त्यानंतर आपल्याला यावर्षी डिप्रिशिएशन करायचं आहे 2015 डिसेंबर 31. डिप्रिशिएशन अकाउंट. आता तुमच्या वर्किंग नोटमध्ये आपण डिप्रिशिएशनची अमाऊंट काय काय दिलेली आहे ते बघा. पहिले किती दिली, 5,000. दुसरी किती दिली, 1,250. इथं आपण लिहू फॉर 6 मंथ. ओके, तर टोटल किती राहील आपला डिप्रिशिएशन, 6,250. म्हणजे तिथं आपल्याला वेगवेगळं लिहायचं नाही आहे, दोन्हीची टोटल करायची आहे. डिप्रिशिएशनच्या तिथं 5,000 आणि 1,250, 6,250 टोटल आपला डिप्रिशिएशन. त्यानंतर आपल्याला हे करायचं आहे बॅलेन्स. सांगा बॅलन्स किती राहते, किती राहते, 68,750 राहते का बघा. किंवा तुमच्या जो दोन्ही मशिनरी आहे त्या दोन्हीची बॅलन्सची जरी टोटल केली म्हणजे ती तेवढी अमाऊंट आहे. ओके, ओके, पुढच्या वेळेस आपण एक कॉलम आणखी वाढून देऊ आपल्या वर्किंग नोटमध्ये आणि टोटल तिथं काढून देऊ. म्हणजे त्याच्यातला पाहून तुम्ही इकडे उचलून लिहू शकता, पुन्हा पुन्हा पाहायची गरज नाही. पुन्हा हे बॅलन्स आपण इकडे खाली आणून दाखवू. 2016 जानेवारी 1 टू बॅलन्स BD. टू 2016 आपण काहीही केलेलं नाही, डायरेक्टली आपल्याला फक्त डिप्रिशिएशन आकारायचा आहे. आता आपला जो 2 मशिनरी आहे, पहिल्या मशिनरीवर आपण 5,000 डिप्रिशिएशन आकारलेलं आहे आणि दुसऱ्या याच्यावर 2,500 डिप्रिशिएशन आकारायला. टोटल डिप्रिशिएशन आपण 7,500 रुपये आकारलेला आहे. ओके, आपल्याला बॅलन्स दाखवायचा किती आहे. सांगा बॅलन्स किती आहे, बरोबर आहे. ओके, आणि आता तिसरं इयर दिलेलं आहे आपल्याला, 3rd इयर 2017
जानेवारी 1 टू बॅलेन्स BD 61,250. आता या इयरमध्ये आपण काय काय केलेलं आहे, तर आपण मशिनरी पहिले सोल्ड केलेली आहे 2017. इथे लिहायचं आहे आपल्याला जुलै 1 बाय बँक अकाउंट. बरोबर आहे, बाय बँक अकाउंट. बरोबर आहे का? या साईडला लिहितो ना आपण, सेल्स केली तर इन ब्रॅकेट सेल्स म्हणून लिहून टाकू आपण. किती रुपयाची सेल्स केली आपण? 30,000. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की ही जी मशिनरी विकली याच्यावर आपल्याला लॉस झालेला आहे. ओके, म्हणून इथे लिहायचं आपल्याला बाय लॉस ऑन किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहिलं तरी चालते, कारण त्याच्यामध्येच आपण ते दाखवत असतो. बरोबर आहे, तर आपण डायरेक्टली असं लिहू बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लॉस, कारण ऑलरेडी आपण त्याच्यामध्येच हे गोष्ट दाखवत असतो. प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या साईडला? तर डेबिट साईडला. ओके, किती झाला होता लॉस? 7,500. त्यानंतर काय करायचं आपल्याला? काय दिलेलं आहे? शेवटचा डिप्रिशिएशन करायचं आहे. डिप्रिशिएशन डिसेंबर 31 मध्ये आता हा डिप्रिशिएशन किती आकारायचा आहे? पहिली जी मशिनरी आपण सोल्ड केलेली आहे त्याच्यावर आपण डिप्रिशिएशन किती आकारला होता? किती? किती 2,500. 2,500 डिप्रिशिएशन आपण आकारलेला होता. आणि दुसरी जी मशिनरी आपल्याजवळ आहे त्याच्यावर डिप्रिशिएशन किती आकारला होता पूर्ण वर्षाचा? 2,500. म्हणजे एकूण त्या वर्षात आपण 5,000 डिप्रिशिएशन आकारलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं बॅलन्स काढायचा आहे. डिसेंबर 31 बाय बॅलन्स CD दोन्हीची टोटल करायची आहे 61,250. 61,250 बॅलन्स किती आलेला आहे? असं कसं बॅलन्स येणार आहे? याच्यातून मायनस करा ना टोटल तिन्ही पदं. जसं तुम्हाला मी वर्किंग नोटमध्ये सांगितलेलं होतं काय, ते 18,000 काहीतरी जे काय आहे तर तेवढं बॅलन्स आपलं यायला पाहिजे, कारण आपला जो मशिनरीचा एकच भाग आहे, म्हणजे एकच मशिनरी आहे, एक मशिनरी आपण विकलेली आहे. ओके, किती आहे? 18,750, जो की तुम्हाला ऑलरेडी पहिले काढून दिलेला आहे. बॅलन्स एक शेवटचं वर्किंग नोटमध्ये शेवटी बॅलन्स दिलेला आहे 18,750. एवढं बॅलन्स आपलं यायला पाहिजे. हे बॅलन्स आपल्याला 2018 मध्ये जानेवारी 1 मध्ये खाली आणून दाखवायचं आहे. अशा पद्धतीने प्रॉब्लेम आपलं संपते. तर याचं तुम्हाला डिप्रिशिएशन अकाउंट पण करायचं आहे. ओके, ते ध्यानात ठेवायचं. डिप्रिशिएशन अकाउंट कसं करायचं तुम्हाला करता येते, पण ते केव्हा करता येईल? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करसाल तेव्हा. नाहीतर मग विसरते की कोणत्या साईडला कोणतं पद लिहायचं. एकच पद आहे दोन्ही साईडला त्याच्यामध्ये. बरोबर आहे, आणि निव्वळ फक्त डिप्रिशिएशनची अमाऊंटच आपल्याला दाखवायची आहे. घ्या एवढं लिहून.